हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 15 असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग असेंडिंग म्हणजे चढता क्रम, डिसेंडिंग डिसेंडिंग म्हणजेच काय उतरता क्रम. असेंडिंग म्हणजेच काय तुम्हाला स्मॉल कन्सेप्ट मध्ये इथंच क्लिअर करून सांगते. असेंडिंग नंबर म्हणजेच काय स्मॉलर नंबर टू बिगर नंबर, स्मॉलर नंबर टू बिगर नंबर. अँड डिसेंडिंग म्हणजेच काय बिगर नंबर टू स्मॉलर नंबर, बिगर नंबर टू स्मॉलर नंबर. इथं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून सांगण्यासाठी काही एक्झाम्पल सांगण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा. टीचर टीचर काय म्हणते पहा स्टुडंट्सना. स्टुडंट्स लुक ॲट धिस लेमन्स, लुक ॲट धिस 3 लेमन्स. तर इथं 3 लेमन्स देण्यात आलेला आहे. तर त्या 3 लेमन्सला, लेमन्स म्हणजेच काय लिंबू, लिंबूंना पहा म्हणलेले आहेत. 3 डिफरंट साईजचे लिंबूस तिथं टीचरनं घेऊन आलेले आहेत, टीचर्सनं स्टुडंट्सला दाखवण्यासाठी. तर त्या 3 लेमन्सला तिथं पाहण्यास सांगत आहे. मयुरी यू प्लेस द स्मॉलेस्ट फर्स्ट. तर टीचर काय म्हणते मयुरीला, तर तू या लेमन पैकी जो स्मॉल लेमन आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट लेमन आहे, त्याला फर्स्ट ठेवा असं म्हणते. दॅट आफ्टर राजू यू प्लेस द स्मॉलर ऑफ द रिमेनिंग लेमन्स इन फ्रंट ऑफ द फर्स्ट वन. मग या स्मॉल लेमन पेक्षा जो दुसरा अजून एक लेमन आहे, रिमेनिंग जे लेमन आहे स्मॉलर पेक्षा, तर तो या स्मॉल लेमन नंतर तो सेकंड वन जो लेमन येणार आहे तो ठेव असं टीचर राजूला सांगते. तर पुढं आयेशाला सांगते टीचर यू प्लेस द रिमेनिंग बिगेस्ट लेमन इन फ्रंट ऑफ देम. आता सगळ्यात जो बिग लेमन आहे तर तो सगळ्यात काय ठेव, समोर ठेव असं टीचर मयुरी, राजू अँड आयेशाला समजावून सांगत आहे. तर तिघांनी मिळून ते काय केलेलं आहे, प्लेस आउट केलेलं आहे. फर्स्ट मयुरीनं स्मॉलेस्ट लेमन ठेवला, त्यात आफ्टर राजूने सुद्धा सेकंड वन ठेवला आणि आयेशाने जो बिगेस्ट लेमन आहे तो इथं ठेवलेला आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, स्मॉलर टू बिगर, स्मॉलर टू बिगर म्हणजेच काय लहानापासून मोठ्यापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत याचा इथं क्रम लावण्यात आलेला आहे. तर टीचर काय म्हणत आहे पहा, वेल डन यू हॅव अरेंज द लेमन्स इन ऑर्डर फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. तर इथं काय म्हणत आहे, वेल डन खूपच छान, तुम्ही काय केलेलं आहात, लेमनला अरेंज केलेला आहात, क्रमाने लावलेला आहात. कसं लावलेलं आहात क्रमानं, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट म्हणजेच काय लहानापासून मोठ्यापर्यंत त्याला क्रमाने तुम्ही इथं प्रॉपर ऑर्डरमध्ये इथं लावलेला आहात असं टीचर मयुरी, राजू अँड आयेशाला म्हणत आहे. तर खाली आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. Tick the one who arranged the balls in correct order from the biggest to smallest according to the size. तर इथं आपल्याला टिक करा असं म्हणलेलं आहे. तर इथं सरीना आहे, रवी आहे आणि अमन आहे. तर त्या सरीना आणि रवी आणि अमनला एक स्मॉल बॉल देण्यात आलेला आहे, एक नॉर्मल साईजचा देण्यात आलेला आहे आणि एक बिगर साईजचा बॉल देण्यात आलेला आहे. त्यांना अरेंज करा असं म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे, त्यांना अरेंज करा म्हणलेलं आहे. कसं अरेंज करा म्हणण्यात आलेलं आहे त्यांना, बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. बिगेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजेच काय सगळ्यात पहिला येणार सगळ्यात मोठा बॉल, त्यानंतर येणार त्याच्यापेक्षा स्मॉल आणि त्यानंतर येणार त्याच्यापेक्षा सगळ्यात स्मॉल, असं त्यांना अरेंज करा असं म्हणलेलं आहे. कोणी करेक्ट अरेंज केलेलं आहे त्या बॉक्स समोर आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. तर सरीनाने काय केलेलं आहे, फर्स्ट वन लावलेला आहे सगळ्यात स्मॉलेस्ट, दॅट आफ्टर बिगेस्ट, दॅट आफ्टर जो आहे स्मॉलर पेक्षा जो बिग आहे ते लावण्यात आलेला आहे. तर सरीनाचं जे अरेंज आहे ते रॉंग आहे. रवीनं काय केलेलं आहे पहा, सगळ्यात बिगेस्ट घेतलेला आहे, त्यानंतर बिगेस्ट पेक्षा जो स्मॉल आहे तो बॉल ठेवलेला आहे, त्यानंतर सगळ्यात स्मॉलेस्ट जो बॉल आहे तो ठेवलेला आहे. तर रवीचं जो अरेंजमेंट आहे तो काय आहे, प्रॉपरली आहे, त्यांनी प्रॉपरली ठेवलेला आहे. तर रवीच्या बॉक्सला काय करूया, इथं टिक करून घेऊया. दॅट आफ्टर अमनने सुद्धा काय केलेलं आहे, प्रॉपर ऑर्डरमध्ये ठेवलेलं नाहीये. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऍक्टिव्हिटी, टिक द वन हू अरेंज द बॉल
करेक्ट ऑर्डर फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. इथं कसं बिगेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणण्यात आलेलं होतं, म्हणजे बिग बॉल टू स्मॉल बॉल. पण सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये काय म्हणलेलं आहे, स्मॉल बॉल टू बिग बॉल. स्मॉल बॉल टू बिग बॉल ज्यांनी अरेंज केलेला आहे त्या बॉक्स समोर आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. श्यामनं काय केलेलं आहे पहा, सगळ्यात स्मॉलेस्ट बॉल ठेवलेला आहे, त्यात आफ्टर बिगेस्ट बॉल ठेवलेला आहे, तर श्यामचं अरेंजमेंट झालेलं आहे रॉंग. मंजूनं काय केलेलं आहे, सगळ्यात बिगेस्ट ठेवलेले आहे, दॅट आफ्टर सगळ्यात स्मॉलेस्ट ठेवलेले आहे, दॅट आफ्टर जो स्मॉलर पेक्षा जो बिग आहे तो ठेवलेले आहे बॉल. तर मंजूचं सुद्धा जे ऑर्डर आहे तो काय आहे, प्रॉपर नाहीये, रॉंग आहे. तर एंजलनं काय केलेलं आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट बॉल घेतलेला आहे, स्मॉलेस्ट पेक्षा जो बिगर आहे तो बॉल ठेवलेला आहे आणि सगळ्यात बिगेस्ट बॉल ठेवलेला आहे. तर एंजलचं जो अरेंजमेंट आहे ते काय आहे, करेक्ट ऑर्डर मध्ये आहे. कसं आहे, करेक्ट ऑर्डर मध्ये आहे. तर एंजलच्या बॉक्सला काय करूया, टिक करून घेऊया. तर आपल्याला खाली काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. चला तर पाहून घेऊया. स्टुडंट शुड प्रॅक्टिस अरेंजिंग द ऑब्जेक्ट अकॉर्डिंग देअर साइज फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट अँड ऑल्सो अकॉर्डिंग देअर लेंथ फ्रॉम शॉर्टेस्ट टू लॉंगेस्ट अँड वाईस वर्सा. तर इथं स्टुडंट्सनं काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. वेगवेगळे ऑब्जेक्ट्स घेऊन त्यांची साईज पाहून स्मॉल आहे का बिग आहे त्यांना प्रॉपर अरेंजमेंट करून इथं आपल्याला असेंडिंग अँड डिसेंडिंग हा कन्सेप्ट इथे क्लिअर करून घ्यायचा आहे. तसेच लेंथ वाईज सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, त्यांना प्रॉपर ऑर्डर सिक्वेन्समध्ये इथं लावायचं आहे. तर हे अरेंजमेंट करत असताना हे तुम्हाला कन्सेप्ट काय होईल, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर्स काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे असेंडिंग ऑर्डर्स ऑफ द नंबर्स बाय द काउंटिंग ब्लॉक्स. तर इथं आपल्याला ब्लॉक्स देण्यात आलेले आहेत, तर ते ब्लॉक्स काय करायचे आहेत, काउंट करायला सांगितलेलं आहे. चला तर पाहून घेऊया टीचर काय म्हणत आहे पहा. कम ऑन लेट्स काउंट द ब्लॉक्स अँड राईट द नंबर्स बिलो इट. तर इथं आपल्याला ब्लॉक्स देण्यात आलेले आहे, तर ते ब्लॉक्स काउंट करा म्हणलेलं आहे आणि खाली सर्कल देण्यात आलेलं आहे. तर त्या सर्कलमध्ये आपल्याला ते नंबर्स लिहून काढायचे आहेत. 2 एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहे पहा. ब्लॉक्स काउंट करून लिहिण्यात आलेला आहे 1, 2. तर 2 ब्लॉक्स असल्यामुळे 2 नंबर्स इथे आलेला आहे. तर इथं आहेत 5 ब्लॉक्स 1, 2, 3, 4, 5. 5 ब्लॉक्स असल्यामुळे इथे 5 नंबर लिहिण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पुढचे ब्लॉक्स काउंट करून इथं आपल्याला नंबर्स लिहून घ्यायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. 1, 2, 3, 4. 4 ब्लॉक्स असल्यामुळे 4 हा नंबर येईल. 1 ब्लॉक आहे तर 1, 2, 3. 3 ब्लॉक्स आहेत म्हणून सर्कलमध्ये येणार 3. तर टीचर काय म्हणत आहेत पहा पुढं. नाव लेट अस प्लेस द नंबर ऑफ ब्लॉक्स इन ऑर्डर टू फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट ऑर्डर. तर इथं आपल्याला हे जे ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स कुठल्या ऑर्डरमध्ये ठेवायला सांगितलेलं आहे, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. तर स्मॉल नंबर पासून ते बिग ब्लॉक, स्मॉल ब्लॉक पासून बिग ब्लॉक मध्ये इथं आपल्याला त्या ब्लॉक्सला काय करायचं आहे, अरेंज करायचं आहे, ऑर्डरमध्ये ठेवायचं आहे. तर इथं ठेवून दाखवण्यात आलेलं आहे पहा. फर्स्ट सगळ्यात स्मॉलेस्ट ब्लॉक येणार 1, दॅट आफ्टर येणार 2, दॅट आफ्टर 3, 4, 5. अशा प्रकारे इथे अरेंज करण्यात आलेलं आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. तर खाली आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा. राईट द नंबर इन ऑर्डर फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट नंबर. तर इथं आपल्याला स्मॉलेस्ट टू बिगेस्ट नंबर मध्ये ऑर्डर मध्ये इथे नंबर्स लिहायला सांगण्यात आलेला आहे पहा. 1 आफ्टर आहे 2, 2 आफ्टर येणार 3, 3 आफ्टर येणार 4, आफ्टर 5, 6, 7, 8, 9. अशा प्रकारे इथे आपण ऑर्डर वाईज काय लिहिलेलो आहोत, नंबर्स लिहिण्यात आलेला आहे स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे असेंडिंग ऑर्डर्स ऑफ नंबर. असेंडिंग ऑर्डर्स ऑफ नंबर 2, 5, 3 हा एक्झाम्पल इथे देण्यात आलेला आहे पहा. टीचर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून सांगण्यासाठी इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. टीचर काय म्हणत आहे पहा. लेट अस राईट द गिवन नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे आताच पाहिलं आपण काय, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट नंबर. तर इथे आपल्याला नंबर देण्यात आलेला आहे, त्या नंबरला
टीचर काय म्हणत आहेत, असेंडिंग ऑर्डर्स मध्ये अरेंज करा म्हणत आहे. रीड दिस नंबर कुणाल. कुणालला हे नंबर रीड करा असं म्हणलेलं आहे. कुणाल रीड करतोय पहा. 253 253. तर टीचर त्याला क्वेश्चन विचारत आहे. काय पहा, विच इज द स्मॉलेस्ट ऑफ दिस नंबर, राईट दॅट नंबर. तर या 253 या नंबर मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, तर तो काय कर तिथं लिहून काढ म्हणलेला आहे. राईट दॅट नंबर, लिहा असं म्हणलेलं आहे. तर कुणाल काय म्हणतो आहे, स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे म्हणतोय कुणाल, 2 म्हणून तो काय केलेला आहे तिथं लिहून काढलेला आहे. टीचर विचारते पुन्हा कुणाला, विच इज द स्मॉलर ऑफ द रिमेनिंग 2 नंबर्स, राईट इट आफ्टर 2. तर 2 नंतर ना या 5 आणि 3 मध्ये जो स्मॉलर नंबर आहे तो स्मॉलर नंबर कोणता आहे आणि तो 2 आफ्टर लिहून काढ असं कुणालला सांगते आहे. तर कुणाल म्हणतो आहे 3, कारण 5 आणि 3 मध्ये 3 हा नंबर काय येणार आहे, स्मॉलर येणार आहे. तर 3 हा काय झालेला आहे, 5 पेक्षा स्मॉलर झालेला. मग कुणालने इथं 3 हा नंबर सांगितलेला सुद्धा आहे आणि लिहून सुद्धा काढलेला आहे. दॅट आफ्टर टीचर काय म्हणत आहे पहा, विच इज रिमेनिंग नंबर. आता 2 सुद्धा लिहिलो, 3 सुद्धा लिहिलो, रिमेन काय राहिलं, शिल्लक. रिमेन म्हणजेच काय, रिमेनिंग. रिमेनिंग म्हणजेच काय, शिल्लक. शिल्लक काय राहिलं, 5 हा नंबर राहिला. तर तो सुद्धा तिथे काय लिहून काढा असं टीचरनं कुणालला सांगितलेलं आहे. तर कुणाल म्हणतो आहे रिमेनिंग नंबर काय राहिलेला आहे म्हणतोय तो 5 हा राहिलेला आहे म्हणतो. तर 5 हा नंबर तिथं लिहून घेतलेला आहे. तर टीचर काय म्हणत आहे पहा, ओ सो 2 इज द स्मॉलेस्ट नंबर. तर टीचर काय म्हणत आहे, 2 हा काय आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे. अँड 5 हा काय आहे, सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे म्हणत आहे टीचर. ओ सो 2 is the smallest number and 5 is the biggest number. So ascending order of the given number is 2, 3, 5. तर अशा प्रकारे असेंडिंग ऑर्डर मध्ये फर्स्ट नंबर सगळ्यात काय येतो, स्मॉलेस्ट येतो, आणि लास्ट नंबर काय येतो, सगळ्यात बिगेस्ट येतो. अशा प्रकारे हा असेंडिंग ऑर्डर इथं आपल्याला तयार करू शकतो. तर while writing 3 given numbers in ascending order, write the smallest number first, then smaller of the 2 remaining numbers and the finally biggest number. तर असेंडिंग ऑर्डर लिहित असताना कसं लिहायचं हे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर while writing 3 given numbers in ascending order, जे 3 नंबर्स देण्यात आलेले असतात आपल्याला, त्या 3 नंबर्स मध्ये आपल्याला जेव्हा असेंडिंग नंबर्स आपण लिहित असतो तर सगळ्यात फर्स्ट आपल्याला काय लिहायचं आहे, स्मॉलेस्ट नंबर लिहायचा आहे. मग जे 2 नंबर रिमेन राहतात त्या 2 नंबर मधला जो स्मॉलर नंबर आहे तो काय करायचा आहे, सेकंड प्लेसवर लिहायचा आहे. आणि जो लार्जेस्ट आहे, बिगेस्ट नंबर आहे, तो काय करायचा आहे, फायनली लिहायचा आहे, लास्टला लिहायचा आहे. तर इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. राईट द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर्स मध्ये लिहा म्हणलेला आहे. 2, 1, 4. तर 1 हा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर येईल. तर रिमेन राहिले 2 and 4. 2 हा स्मॉलर आहे, 4 हा बिगर आहे. तर स्मॉलर नंबर येणार 2 आणि सगळ्यात बिगेस्ट नंबर येणार आहे 4. अशा प्रकारे आपण स्मॉलेस्ट टू बिगेस्ट नंबर नुसार असेंडिंग ऑर्डर अरेंज करू शकतो. दॅट आफ्टर आहे 3, 5, 1. 1 हा सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे. रिमेन राहिले 3 and 5. 3 हा स्मॉलर आहे, कोणापेक्षा, 5 पेक्षा. 3 हा काय आहे, स्मॉलर आहे 5 पेक्षा. तर सेकंड 1 येणार आहे 3 आणि बिगेस्ट येणार आहे 5. दॅट आफ्टर 4, 9, 2. 2 स्मॉलर नंबर आहे, स्मॉलेस्ट नंबर आहे. तर रिमेनिंग राहिले 4 and 9. 4 हा झाला स्मॉलर नंबर, 4 हा झाला स्मॉलर नंबर, कोणापेक्षा, 9 पेक्षा. तर 4 हा झाला स्मॉलर आणि बिगेस्ट राहिला 9. तर बिगेस्ट लिहून घेऊया 9 नंबर. अशा प्रकारे हा असेंडिंग ऑर्डर येथे अरेंज करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 6, 8, 7. तर 6 हा आहे स्मॉलेस्ट नंबर. तर रिमेनिंग राहिले 8 and 7. 7 हा झाला स्मॉलर नंबर. तर सेकंड 1 येणार, 7 हा स्मॉलर आणि बिगेस्ट रिमेनिंग राहिला 8. तर इथं आपण 8 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिसेंडिंग
ऑर्डर नंबर्स बाय द काउंटिंग ब्लॉक. जसं असेंडिंग साठी आपण ब्लॉक्स काउंटिंग केलो त्याच प्रकारे इथं आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर साठी सुद्धा काय करायचं आहे, ब्लॉक्स काउंट करायचं आहे आणि त्यांना प्रॉपर ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. आणि इथं आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला पुन्हा टीचर म्हणत आहेत पहा, कम ऑन लेट्स काउंट द ब्लॉक्स अँड राईट द नंबर्स बिलो. ब्लॉक्स काउंट करा म्हणलेलं आहे आणि लिहून काढा म्हणलेलं आहे. 2 एक्झाम्पल्स ऑलरेडी देण्यात आलेला आहे, 7 and 5. तर नेक्स्ट वन ब्लॉक्स आपण काउंट करून घेऊया आणि नंबर लिहून काढून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 ब्लॉक्स आहेत म्हणून 8 नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 ब्लॉक्स आहे म्हणून 9 नंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 1 2 3 4 5 6. 6 ब्लॉक्स आहेत म्हणून 6 नंबर. दॅट आफ्टर टीचर काय म्हणत आहेत पहा, नाउ लेट अस प्लेस द ब्लॉक्स इन ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण स्मॉलेस्ट टू बिगेस्ट ठेवलो. कसं प्रॉपरली ऑर्डर केलं आपण ब्लॉक्सला, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. तर इथं आपल्याला डिसेंडिंग मध्ये काय करायचं आहे, बिगेस्ट टू स्मॉलेस्ट काय करायचं आहे, प्रॉपर प्लेस त्यांना ऑर्डर मध्ये ठेवायचं आहे. तर सगळ्यात बिगेस्ट येणार 9. तर 9 फर्स्ट ठेवण्यात आलेला आहे. दॅट आफ्टर 9 पेक्षा स्मॉलर आहे 8. 8 पेक्षा स्मॉलर येणार आहे 6. 6 पेक्षा स्मॉलर येणार 8 पेक्षा स्मॉलर येणार आहे 7. 7 पेक्षा स्मॉलर येणार आहे 6. 6 पेक्षा स्मॉलर येणार आहे 5. अशा प्रकारे इथे डिसेंडिंग ऑर्डर काय करण्यात आलेला आहे, प्रॉपरली सिक्वेन्स मध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय, बिगेस्ट टू स्मॉलेस्ट नंबर, बिगेस्ट टू स्मॉलेस्ट नंबर. तर इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. राईट द नंबर्स इन ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. बिगेस्ट टू स्मॉलेस्ट लिहा म्हणलेला आहे. 9 पेक्षा स्मॉलर आहे 8. 8 पेक्षा स्मॉलर येणार 7. 7 पेक्षा स्मॉलर येणार आहे 6. 6 पेक्षा स्मॉलर येणार आहे 5. 5 पेक्षा स्मॉलर येणार आहे 4. 4 पेक्षा स्मॉलर येणार आहे 2. 3. 3 पेक्षा स्मॉलर येणार आहे 2. 2 पेक्षा स्मॉलर येणार आहे 1. तर अशा प्रकारे आपण इथे डिसेंडिंग ऑर्डर सिक्वेन्स न लिहू शकतो, ज्यालाच बिगेस्ट टू स्मॉलेस्ट असे सुद्धा म्हणू शकतो. तर डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स, आपल्याला नंबर्स देण्यात आलेला आहे. टीचर काय म्हणत आहेत पहा, लेट अस राईट द गिवन नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर. विल यू रीड द नंबर्स मेघा. मेघाला नंबर रीड करा म्हणलेला आहे आणि हे जे नंबर्स देण्यात आलेले आहे त्याला डिसेंडिंग ऑर्डर्स मध्ये लिहायला सांगितलेलं आहे. मेघाला इथं काय करण्यात सांगण्यात आलेलं आहे, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हा नंबर लिहायला असं सांगण्यात आलेलं आहे. तर मेघा रीड करत आहे पहा. 2 5 3. 2 5 3. टीचर क्वेश्चन विचारत आहे पुन्हा मेघाला, विच इज द बिगेस्ट ऑफ these 3 numbers, राईट इट. या 3 नंबर्स मधल्यापैकी जो सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे, बिगेस्ट म्हणजेच काय, मोठा जो नंबर आहे तो काय करतो, लिहून काढ असं म्हटलेलं आहे. तर मेघा म्हणत आहे 5 हा काय आहे, बिगेस्ट नंबर आहे, म्हणून इथं मेघानं काय केलेलं आहे, 5 हा नंबर लिहून काढलेली आहे. दॅट आफ्टर टीचर, विच इज द बिगर ऑफ रिमेनिंग 2 आफ्टर 5, राईट इट. आता 5 ऑलरेडी तिनं लिहिलेला आहे. 5 सोडून अजून किती रिमेनिंग राहिलेले आहेत नंबर, 2 आणि 3 हे रिमेनिंग नंबर आहे. 2 आणि 3 मध्ये जो बिगेस्ट नंबर आहे, बिगर नंबर आहे, तो काय कर, 5 आफ्टर लिह असं टीचरनं सांगितलेलं आहे. तर मेघा म्हणत आहे रिमेनिंग मधला जो बिगर नंबर आहे तो 3 आहे म्हणत आहे आणि ती 5 आफ्टर तिनं लिहून घेतलेलं आहे. दॅट आफ्टर टीचर काय म्हणत आहे पहा, विच इज द रिमेनिंग नंबर. आता ऑलरेडी तू इथं 5 लिहून घेतलेली आहे, 3 सुद्धा बिगर नंबर लिहून घेतलेला आहे. रिमेन राहिलेलं काय आहे, 2 हा नंबर रिमेन राहिलेला आहे. तर रिमेनिंग नंबर काय कर, इथं लिहून काढ. ती काय म्हणत आहे, रिमेनिंग नंबर आहे 2, तर तिथं तिनं 2 हा नंबर लिहून घेतलेला आहे. तर टीचर काय म्हणत आहे पहा, फॉर द गिवन नंबर काय देण्यात आले होतं आपल्याला, 2 5 and 3. गिवन नंबर काय देण्यात आलेलं होतं आपल्याला, 2 5 and 3. या 2 and 5 3 मध्ये बिगेस्ट नंबर काय आलेला आहे, 5.
आणि सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर काय आलेला आहे 2. सो द डिसेंडिंग ऑर्डर, तर इथं काय तयार झालेलं आहे, डिसेंडिंग ऑर्डर तयार करण्यात आलेला आहे. तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात बिगेस्ट नंबर येणार आणि लास्टला फायनलीला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर येथे येणार आहे. तर अरेंजमेंट येईल 5, 3, 2. तर डिसेंडिंग ऑर्डर लिहित असताना कसं लिहायचं इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. While writing the descending order for the 3 given numbers, तर इथं आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लिहायचं असेल या 3 गिवन नंबर्स मध्ये, तर सगळ्यात फर्स्ट लिहित असताना आपण सगळ्यात बिगेस्ट नंबर लिहायचा आहे. जो रिमेनिंग 2 नंबर्स राहणार आहे त्या 2 रिमेनिंग नंबर्स मधला जो बिगर नंबर आहे तो सेकंड वन लिहून घ्यायचा आहे. फायनली लास्टला जो स्मॉलेस्ट राहणार आहे तो येथे आपल्याला नंबर लिहून घ्यायचा आहे. खाली ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहेत. चला तर पाहून घेऊया, सॉल्व्ह करून घेऊया. राईट द नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये नंबर लिहा असं म्हटलेलं आहे. तर एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे. 8, 1, 5. तर सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे 8. तर रिमेनिंग राहिले 1 and 5. 1 and 5 मध्ये बिगर नंबर आहे 5, म्हणून 5 हा नंबर सेकंड वन लिहिण्यात आलेला आहे. तर राहिला रिमेनिंग राहिला 1, तो आला लास्टला, म्हणजे 1 हा काय आहे सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 9, 3, 6. सगळ्यात बिगेस्ट आहे 9. तर रिमेन राहिले 3 and 6. 3 and 6 मध्ये बिगर नंबर कोण आहे, तर 6 हा काय आहे बिगर नंबर आहे. तर 9 आफ्टर लिहून घेणार आहोत आपण 6. तर रिमेन राहिला, शिल्लक राहिला 3. तर 3 हा काय झाला स्मॉलेस्ट नंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 4, 2, 7. 4, 2, 7. 7 हा झाला बिगेस्ट नंबर. 7 हा झाला बिगेस्ट नंबर. तर रिमेनिंग राहिले 4 and 2. 4 and 2 मध्ये बिगर नंबर आहे 4. 4 and 2 मध्ये बिगर नंबर आहे 4. तर 7 आफ्टर आपण लिहून घेणार आहोत 4. तर रिमेनिंग राहिला 2. तर 2 हा झालेला आहे स्मॉलेस्ट नंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 1, 6, 3. 1, 6, 3. तर 6 हा झालेला आहे बिगेस्ट नंबर. तर रिमेन राहिले 1 and 3. 1 and 3 मध्ये बिगर नंबर आहे 3. बिगर नंबर आहे 3. तर 6 आफ्टर 3 हा नंबर लिहून घेऊया. तर रिमेनिंग राहिला 6 आणि 3 ऑलरेडी इथं लिहून घेतलो. तर शिल्लक राहिला 1. 1 हा काय करून घेऊया लास्टला लिहून घेऊया, कारण 1 हा झालेला आहे स्मॉलेस्ट नंबर. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 15 असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.